गावे 19 वाड्यांना 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा। पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील 10 गावचे व 19 वाड्यांना 3 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीच्या पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। एप्रिल महिन्याच्या मध्यवर्तीपासून टंचाईने तोंड वर काढले असून कडक उष्णता व उन्हामुळे तालुक्यातील नदी नाले कोरडे पडले असून पशुपक्षी पाण्यासाठी वणवण करत आहेत। वाढती उष्णता लक्षात घेता यावर्षी पाणी टंचाईचे विदारक वास्तव सामोरे येण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती। मात्र मे महिन्याच्या काही दिवसात पडलेला अवकाळी पावसाने दिलासा दिला असला तरी निवडणूकनंतर 3 टँकरद्वारे 10 गावे 19 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे। पोलादपूर तालुक्यातील सावित्री, ढवळी, कामठी, चोळई आणि घोडवणी या 5 प्रमुख नद्यांच्या पाण्याचे डोह वगळता सर्व पात्रांमध्ये पाण्याचा खडखडाट दिसून येत आहे। या नदीपात्रांमध्ये पाणी अडवण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे बंधारे बांधणे गरजेचे आहे। तालुक्यातील प्रलंबित धरणांची कामे गतीने केल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे। मात्र भूमिपूजन करत अर्धवट काम वगळता तालुक्यातील अनेक नव्याने सुरू असलेल्या धरणांची कामे मार्गी लागल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे। यासाठी एक काम परिपूर्ण काम या नियमाला धरून काम करणे गरजेचे बनले आहे। तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। यापैकी तुटवली व आंबेमाची 2 गावांसह मोरगिरी, धनगरवाडी, काळवली पवारवाडी, काळवली बौद्धवाडी, काळवली पाटीलवाडी, काळवली विठ्ठलवाडी, काळवली मोहल्ला व काळवली भोसलेवाडी आदीसह इतर गावांना पाणी पुरवण्यात येत आहे। शासनाने तालुक्यातील प्रलंबित असलेल्या धरणांची गतीने कामे केल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून भविष्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्यास हातभार लागणार आहे। मात्र त्यासाठी प्रलंबित धरणांची कामे गतीने पूर्ण करणे गरजेचे बनले आहे। मुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।